धुळे शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून हा खटला विशेष जलदगती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्ट चालविण्याची मागणी महाराष्ट्र परीटधोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात गुरुवारी 9 जुलै शिरपूर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सतत मानसिक त्रास देण्यात आल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, जलद आणि प्रभावीपणे करून संबंधित आरोपींवर कायद्यातील कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। शिरपुरातील समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी रोहित रंदे, नगरसेवक सदाशिव ठाकरे, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बेटकर, उद्योजक भास्कर बोरसे, तालुका अध्यक्ष नितीन जाधव, शहर अध्यक्ष महाराष्ट्र परीटधोबी सेवा मंडळ उमेश खैरनार, विभागीय प्रमुख नाईक समिती ज्ञानेश्वर इशी, तालुका अध्यक्ष नाईक समिती योगेश धोबी, नरेश पवार, नामदेव बोरसे, जितेंद्र बोरसे, वाल्मिक वाघ, पंकज धोबी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। 5 जुलै रोजी धुळे येथे गोळीबार टेकडी परिसरात आमच्या समाजातील एक अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या आत्महत्यासाठी प्रवृत्त केले एका नराधमाने। तिला 2 ते 3 महिने त्याने खूप मानसिक तिचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। आमच्या सर्व शिष्टमंडळाची ही मागणी आहे की त्या नराधमाला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून समाजातील मुलींवर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा मिळेल, त्या कुटुंबाला आणि त्या मुलीलाही न्याय मिळेल। त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे।